सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे संसदेच्या सदस्यत्वाची. खासदार संदीपान भुमरे आज महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित खासदारांचा हा शपथविधी आहे. आज दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा. संदीपान भुमरे यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. एकनाथ शिंदे गटाचे खासदार असलेले संदीपान भुमरे यांनी काही वेळापूर्वी शपथ घेतली आणि आज महाराष्ट्रातले अनेक खासदार मंत्री भास्कर जयवंताबाई मुरलीधर भगरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. भास्कर मुरलीधर भगरे, श्री राजाभाऊ पराग, प्रकाश वाजे. तर आता राजाभाऊ वाजे येतात शपथ घेण्यासाठी. मी राजाभाऊ पराग प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते राजाभाऊ वाजे डॉक्टर हेमंत विष्णू सावरा आता शपथविधीसाठी येत आहेत. आज संसदेमध्ये महाराष्ट्रातल्या खासदारांचा शपथविधी होतो आहे. I, Dr. Hemant Vishnu Savra, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Bharat Mata Ki Jai. तर हेमंत सावरा यांनी शपथ घेतली. हेमंत सावरा यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली आहे. श्री बाल्या मामा सुरेश गोपीनाथ मात्रे. येतात. बाळामामा म्हात्रे शपथविधीसाठी आलेले. रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळामामा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त झाले आहे
ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. जय शिवराय, जय संविधान, जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. श्री नरेश गणपत म्हस्के. तर ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार एकनाथ शिंदे गटातून निवडून आलेले नरेश म्हस्के आता शपथविधीसाठी येत आहेत. मी नरेश गणपत म्हस्के लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचा रवींद्र शपथविधी आता झाला दत्ताराम वायकर. आणि आता रवींद्र वायकर शपथविधीसाठी पुढे येत आहेत. रवींद्र वायकर यांना शपथ घेऊ देणार नाही असं ठाकरे गटांना आव्हान दिलेलं होतं. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या शपथेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. रवींद्र वायकर आता संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी येत आहेत. अत्यंत अटीतटीची झालेली लढत रवींद्र वायकरांची निश्चितच सर्वांच्या लक्षात रवींद्र राहील. दत्ताराम वायकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. वायकरांनी आता संसदेमध्ये शपथ घेतलेली आहे. नवनिर्वाचित खासदारांचा हा शपथविधी सोहळा सुरू आहे. कार्यक्रम सुरू आहे. श्री संजय दीना पाटील. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे खासदारकीची शपथ घेत आहेत.